आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो अगदीच बेसिक काही क्वेश्चन्सवर बेस्ड आहे. म्हणजे हे क्वेश्चन्स नॉर्मली सगळ्यांनाच येतात. त्यामुळे मी म्हटलं की ह्याच्यावर एखादा छोटासा व्हिडिओ बनवून टाकते. जास्त प्रश्न नाही आहेत, फक्त 2च आहेत. सो सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हा की आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न का फाईल केला पाहिजे. सो जर मी अगदी थोडक्यात उत्तर द्यायला गेले तर हेच असेल की ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बीइंग अ सिटिझन ऑफ इंडिया आपल्याला हे बंधनकारक आहे आणि आपण जर चुकीच्या पद्धतीने इन्कम कमवतच नाही आहोत तर मग आपल्याला डिस्क्लोज करण्यात काहीच हरकत नसली पाहिजे. आता इतर बेनिफिट्स जर मी सांगायला गेले इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे, तर सगळ्यात पहिलं जो महत्त्वाचा बेनिफिट आहे ह्याचा हाच की आपल्याला पेनल्टीज किंवा इंटरेस्ट जे फ्युचरमध्ये लागू शकतात ते नाही भरावे लागत. म्हणजे जर समजा तुम्ही रिटर्न फाईल केला नसेल अँड यू आर एलिजिबल टू पे द टॅक्सेस ऑर टू फाईल रिटर्न, आणि जर तुम्ही रिटर्न फाईल केला नसेल तर मग तुम्हाला पुढे जाऊन पेनल्टीज किंवा इंटरेस्ट भरावा लागू शकतो. आणि जर तुम्ही रिटर्न फाईल केला असेल टाईम टू टाईम तर तुम्हाला नाही भरावं लागणार हे सगळं. सो दिस इज द बेनिफिट ऑफ इट. सेकंड बेनिफिट जो आहे त्याचा तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि तो सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे. आपण नॉर्मली बँक्समध्ये जातो लोन प्रोसेसिंगसाठी. आपल्याला जर लोन हवं असेल तर बँक आपल्याकडे सरळ ITRs मागते, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न मागते आपल्याकडून गेल्या 3 वर्षांचे, आणि जे बहुतेक लोकांकडे नसतं. कारण ITR आपली फायनान्शियल केपेबिलिटी दाखवून देतात की आपण तेवढे केपेबल आहोत की नाही तेवढं लोन घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर ते परत रिपे करण्यासाठी सुद्धा. थर्ड बेनिफिट जो मी म्हणेन तो हा आहे की जर तुमचा समजा TDS कोणीतरी डिडक्ट केला असेल तर तुम्हाला जर TDSचे पैसे परत हवे असतील तर ऑब्व्हियस आहे की तुम्हाला रिटर्न फाईल करण्याची गरज आहे. जर तुम्ही रिटर्न फाईल केला नाही तर तुम्हाला TDSचे पैसे परत भेटणं शक्यच नाही. चौथा बेनिफिट त्यांच्यासाठी आहे ज्यांचे छोटे मोठे बिझनेसेस आहेत, शॉप्स म्हणा. जर समजा तुम्हाला एखाद्या वर्षी लॉस झाला असेल तर मग त्या लॉसचा सेट ऑफसुद्धा तुम्ही इन फ्युचर घेऊ शकता जर तुम्ही रिटर्न ऑलरेडी फाईल केला असेल तरच. त्यानंतर जर समजा तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर तुमचा विजा, पासपोर्ट हे सगळं रेडी हवं असतं. विजा प्रोसेसिंगसाठी सुद्धा ITRची खूप मदत होते, कारण त्यांना ते बघायचं असतं की तुम्ही एलिजिबल आहात की नाही बाहेरगावी जाऊन तेवढा खर्च करण्यासाठी. त्यानंतर जो बेनिफिट येतो तो हाच की जसं मी पहिलंच म्हणजे तुम्ही बेसिकली एलिजिबल होता टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी किंवा टॅक्सेस पे करण्यासाठी, बट स्टील तुम्ही नाही केलं तर तुम्हाला नोटीस येऊ शकते इन्कम टॅक्सची आणि ती खरंच खूपच महागात पडू शकते. सो प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर आय गेस. सो इट इज बेटर टू फाईल युअर रिटर्न ऑन टाईम. त्यानंतर जो क्वेश्चन येतो तो असतो की आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न कधी फाईल केला पाहिजे. म्हणजेच की आमचं इन्कम कोणत्या लेवलपर्यंत किंवा किती लिमिट क्रॉस झालं तर आम्हाला फाईल केलं पाहिजे. तर जसं की तुम्ही आता ह्या पिक्चरमध्ये बघता आहात, जर तुमचं वार्षिक म्हणजे टोटल इन्कम पूर्ण वर्षात जे काही तुम्ही कमवलं असेल ते जर तुमचं 2.5 लाखाच्या वर जात असेल तो यू आर लायबल टू फाईल द रिटर्न. आता इथे काही एज लिमिट्स दिसत असतील तुम्हाला की जर तुमचं वय 60 वर्षाच्या खाली असेल तर तुम्हाला 2.5 लाखाची लिमिट आहे. जर 60 वर्षाच्या वर पण 80 वर्षाच्या खाली असेल तर तुमच्यासाठी 3 लाख ही लिमिट आहे. जर तुमचं वय 80 वर्षाच्या वर असेल तर तुम्हाला 5 लाख ही लिमिट आहे. म्हणजेच काय तर वार्षिक इन्कम म्हणजे पूर्ण वर्षात जे काही तुम्ही कमवलं असेल ते जर ह्या लिमिट्सना क्रॉस करत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची खरंच गरज आहे. बरेच लोक हे म्हणतील की आम्हाला तर 5 लाखापर्यंत टॅक्स येणारच नाही आहे तर आम्हाला रिटर्न फाईल करायची काय गरज आहे. तर हे अगदीच चुकीचं आहे. 5 लाखापर्यंत टॅक्स येणार नाही हे खरं आहे, पण रिटर्न फाईल करायचं नाही हे कुठेही लिहिलेलं नाही. रिटर्न तर फाईल करावाच लागणार. जर तुमचा 2.5 लाखाच्या वर इन्कम गेला असेल तर यू आर सपोज टू फाईल द रिटर्न. देर इज नो ऑप्शन. आणि जर तसं तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पेनल्टी किंवा इंटरेस्टसुद्धा भरावा लागू शकतो. 2.5 लाखाच्या खाली ज्यांचं इन्कम आहे त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायची अजिबातच गरज नाही. आता काही जणांचा असा प्रश्न असतो की आम्हाला सॅलरीच्या अकॉर्डिंग सांगणं. तर मी म्हणेन की जर 20,000च्या वर तुमची सॅलरी जात असेल तर आय सजेस्ट यू की यू शुड फाईल युअर रिटर्न्स फ्रॉम नाव ऑनवर्ड्स. ते तुमच्यासाठी खूपच बेनिफिशियल असेल. आणि ज्यांचे छोटे मोठे शॉप्स असतील म्हणजे छोटे मोठे बिझनेस असतील स्वतःचे, त्यांनीसुद्धा रिटर्न फाईल करणं आत्तापासूनच सुरू केलं तर खूप बरं होईल. माझ्या मते मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत कदाचित. तरीही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आय एम ऑलवेज देअर. थँक्यू.